वसई विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून शुक्रवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रचार रॅली बाफाणे, चंद्रपाडा, ओमेलवान, खोचिवडे, पापडी, सागरशेत, झेंडा बाजार, गिरीज, निर्मळ नाका, सतपाला नाका, आगाशी, अर्नाळा, सनसिटी रोड, अंबाडी रोड, समता नगर, दिवानमान नगर, माणिकपूर, उमेलमान अशी दुचाकी चारचाकी वाहनांबरोबर प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी अर्नाळा येथे बोलताना वसई विधानसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांनी नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहता आपणच वसई विधानसभा मतदारसंघात विजयी होणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही आज हायवेवरनं बाफाड्यावरनं सुरू केलं आणि संपूर्ण वसई शहर घेऊन आता अर्नाळ्यापर्यंत आलेलो आहोत आणि इथे आम्ही जाऊन वसई स्टेशनलाच याचा समाप्ती करणार आहोत. त्यानंतर परत जो माणिकपूर वगैरे भाग राहिला तिथून निघून असं माणिकपूर सर्कल मारून बाबाळ्यावरनं मग वसई परत स्टेशनला आम्ही अंबाडी रोडला तिथे विसर्जित करून मग तिथे एक जाहीर सभा घेणार आहोत. आमचं हे आजचं नियोजन आहे. वसई विधानसभा क्षेत्रामध्ये मोठा मुकाबला दिसतोय. भाजपचे मोठे मोठे नेते प्रचारासाठी येत आहेत. आपल्या प्रचाराचे कोणते व्यक्ती जे येणार आहेत जे मतदारांना विरोध करू शकतात? भाजपचे मोठे नेते आले ना तरी आम्हाला वसईकरांना काय फरक पडत नाही. कारण महाराष्ट्रात जेव्हा लोकसभेचे निवडणूक झाले म्हणजे राष्ट्रीय मंत्री असलेले माणसं पडलीत तर त्यांची ती भीती आम्हाला नाही. आमच्या मागे जनता आणि वसईकर आहेत त्याच्यामुळे आम्हाला घाबरायची भीती नाही आणि त्यांची मोठेगिरी इथे चालू शकत नाही. महायुती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागतायत. महाविकास आघाडीची भूमिका किंवा आपली भूमिका काय असेल? महायुती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मागतायत हे बरोबर आहे, पण इथे ते करून त्यांनी ते राज्य करतात, फोडाफोडी करून राज्य करतायत. म्हणजे त्यांना फक्त ते जनतेच्या सेवेसाठी नाही आहे, ते स्वतःची फक्त त्यांना खुर्ची आणि सत्ता याच्यासाठी राज्य करतायत. पण वसईची जनता आता सगळ्या महाराष्ट्राची जनता शून्य झालेली आहे आणि त्यांचे डावपेच ते कळलेले आहेत की जनता ज्यांना आमदार म्हणून निवडून देते त्यांना ते फोडतायत. माझं एकच म्हणणं आहे की त्यांना फोडलं असेल ना, त्यांना जायचं असेल ना तर त्यांनी जावं, पण त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्या जनतेचा परत कोल घ्यावा आणि मगच ते आमदार बनले तर मग चौकशीने जाऊ शकतात. जनतेला सांगायचं पाहिजे की मी आता BJP जाणार आहे तर मग जनता निवडून देईल की नाही देईल. कारण हे त्यांनी उद्धव साहेबांशी धोका तर केला आहे पण त्याच्यापेक्षा जास्त धोका हा जनतेशी केलेला आहे आणि ह्या टायमाला जनता महाराष्ट्रामध्ये त्यांना उलटून ताबल्याशिवाय ठेवणार नाही आणि महाविकास आघाडीचं भरघोस मतांनी राज्य येणार आहे आणि वसईचं त्याच्याबद्दल आणखी जोड होणार आहे. वसईची सीट पण आमची भरघोस मतांनी येणार आहे. आमची बोईसरची सीट येणार आहे, आमची पालघरची सीट येणार आहे, आमची डहाणूची सीट येणार आहे आणि आमची विक्रमगडची पण सीट येणार आहे. आमचं थोडंफार इकडे तिकडे आहे ते फक्त नालासोरमध्ये कौल कमी दिसतो. आपल्यासमोर बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार आहेत. काय आव्हान काय वाटतंय का? आम्हाला आव्हान कधीच वाटत नाही. कारण ज्या टायमाला 2009ला जशी जनता उमेदवाराच्या बरोबर होती त्याच्यापेक्षा दुपटीने आता जनता उतरणार आहे आणि दोन्ही पक्षाला आपला जोर दाखवून देणार आहे. काय काँग्रेसला काय इथून लीड असेल तरी काय वाटतं? कमीत कमी 25 ते 30 हजार. रैली का माहौल देखकर आपको क्या लगता है? पाटिल साहब बिल्कुल जीत चुके हैं और ये जीत की रैली है और ये विजय की रैली है और विपक्ष घबरा चुका है क्योंकि हम ऑब्जर्व करने आए हुए हैं और डोर टू डोर जाके हमने कैंपेनिंग की है और पाटिल साहब का जो माहौल है बिल्कुल स्ट्रांग है और ये सीट कांग्रेस के खाते में जाएगी.